तुझ्या दादाचा तुरुंगवास टळला आधी, पण वहिनीची शिक्षा सुरू झाली माझ्यामुळे आधीच। तुमच्या कामात इतका अडथळा आलाय, आता आणखी नको। मला मला फासावर लटकव हवं तर मला 14-15 वर्ष सोडू दे जेलमध्ये। मी एका शब्दाने सुद्धा बोलणार नाही, खरंच नाही बोलणार। पण एकदा, फक्त एकदा मला माफ करा सावरी। मी विसरून गेली सगळं, तुम्ही विसरून जा। सावरी, सावरी, मी खूप खुश आहे आज, खूप खुश आहे मी। एवढं सगळं होऊन सुद्धा तू इतक्या मोठ्या मनाने मला माफ केलंस। थँक्स सावरी, थँक्यू सो मच। मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही, असं विसरणार नाही। माझ्या मनावरचं खूप मोठं ओझ दूर केलंस तू आज, खूप मोठं ओझ दूर केलंस। पण का केलंस तू असं? असं का माफ केलंस तू मला? का? तुला असं एकदाही वाटलं नाही, एकदाही तुझ्या मनात असा विचार आला नाही की पैशांसाठी आपल्याकडे डिवोर्स मागणारा माणूस पैशांसाठी आपल्याला मारू पण शकतो? असं एकदाही वाटलं नाही तुला? घाबरलीस? 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 करेक्ट आहे। करेक्ट आहे, तू घाबरायलाच पाहिजेस मला। तूच काय, या जगातल्या सगळ्यांनी घाबरायला हवं मला, कारण मी हर्षवर्धन भोसले। हर्षवर्धन भोसले! काय म्हणाली होतीस तू? नाही, काय 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 म्हणली होतीस तू? कर्तव्य म्हणून सोडवणार आहेस तू मला यातून? हा, मला गरज नाहीये कोणाची। सुटलो बघ माझा मी, कायमचा। आता कोणीच अडकवू शकत नाही मला, तूही नाही। पण तू माझ्या सगळ्या स्वप्नांवरती पाणी ओतलंस। तू भडकवलंस त्या शारदाला। ती शारदा पण गेली माझ्या हातातनं, आणि तिचे पैसे सुद्धा। तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे। पण बिन काही नाही, असंही तू माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये अडसर बनत आलीस। माझे सगळे मनसुबे तू आजपर्यंत डोळीला मिळवलेस, त्यामुळे तुला आता जिवंत सोडण्यात काहीच अर्थ नाही। आणि असंही तू माझे सगळे गुन्हे आता माफ केलेसच। आता तुझं खून सुद्धा माफ कर प्लीज। असं सचिन, तू एका मुलाची जबाबदारी स्वीकारली आहेस।
खऱ्या अर्थाने तू स्वतः बाप झालेला आहेस. म्हणूनच आज मी तुझा बाप तुला सांगतोय की तुला फार जबाबदारीने वागायला हवं. तसा तू जबाबदार आहेसच, पण तरीही तुला घराकडे कामाकडे नीट लक्ष द्यायला हवं. तुझ्या मुलाला कशाचीही कमतरता पडू नये याची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. ते तू पार पाडशील याची मला खात्री आहे. बाबा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. त्याला काही म्हणजे काही कमी पडू देणार नाही. सचिन, तू स्वतःहून वकिलीचा व्यवसाय स्वीकारलायस. त्यात स्वतःला झोकून दे. खूप काम कर, पैसे मिळव, नाव कमाव. शार्दूलची अजिबात काळजी करू नकोस. त्याच्याकडे लक्ष द्यायला मी आहेच. त्याचा हा आजोबा त्याचे सगळे लाड पुरविल. खरं सचिन, आज मी खूप आनंदात आहे, खूप खुश आहे. तुझा संसार सुखाचा होऊ हाच तुझ्या बापाचा तुला आशीर्वाद आहे. वहिनी, उद्या दादा सुटतील, घरी येतील. तू काय करायचं ठरवलंयस? म्हणजे गेल्या काही दिवसात तुझ्यात खूप चांगला बदल झाला होता. तुझा कॉन्फिडन्स वाढलाय. तू स्वतः ऑफिसमध्ये जाऊन ऑफिस हँडल करतेस. खरंच खूप बरं वाटलं वहिनी. पण दादा घरी परत आल्यानंतर हे सगळं बदलणार तर नाही ना, ही शंका आली. हर्षदा, ऑफिस त्यांचं आहे, त्यामुळे ते परत आल्यानंतर तेच ऑफिस सांभाळतील. माझं ते कधी नव्हतंच. पण मग तू काय करायचं ठरवलं? बघूया, अजून ठरवलं नाही काही. वहिनी, इतकं सगळं झालं तरी हर्षदा, तू माझी काळजी करू नकोस. माझं घर, माझा संसार, माझा नवरा, माझी मुलगी, ह्या सगळ्यांना कसं सांभाळायचं हे आता मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या मनात माझ्याविषयी ज्या काही शंका असतील त्या सगळ्या काढून टाक. कारण इथून पुढे मी बदलणार नाही, कधीही नाही. मी काहीही विसरलेले नाही हर्षदा, आणि विसरणारही नाही. त्यामुळे तू माझी काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये हर्षदा. तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण मला माहितीये तू हे सगळं का विचारतेस. मी इथून पुढे काय करेन किंवा काय करणार नाही हे मला माहित नाही. पण एका गोष्टीची खात्री देते तुला, इथून पुढे स्वतःच्या दुःखांवर मुळूमुळू रडणारी, अगतिक असहाय्य असावरी तुला कधीही बघायला मिळणार नाही. निघतो मी. काळजी घे स्वतःची. बाबा, तुम्ही फोन करून मला स्वतःची खुशाली वेळोवेळी कळवत जा. हो, नक्की कळवेन. आणि तोही फोनवर मला इथली परिस्थिती कळवत जा. खरं तर जाण्यापूर्वी हर्षवर्धनरावांची भेट घ्यायची इच्छा होती, पण असो, आपलं काल रात्री जे काही बोलणं झालंय ते नीट लक्षात ठेव. तुला आता तारून न्यायचं आहे.
स्वतःला स्वतःच्या संसाराला सांभाळायचं आहे. येतो मी. नमस्कार करते बाबा. अगं असू दे. सुखी राहा. हर्षवर्धन भोसले विरुद्ध स्टेट्स. या खटल्यातील दोन्ही बाजूंच्या वकिलांचं स्टेटमेंट, पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीवरून हे दिसून येतंय की हर्षवर्धन भोसलेवर लावण्यात आलेला नैना चंद्रापूरकर हिच्या खुनाचा आरोप हा खोटा असून नैनाचा खून शिवराम पाडवेनी केलेला आहे. त्यामुळे कोर्ट हर्षवर्धन भोसलेची निर्दोष मुक्तता करत आहे. तसेच शिवराम पाडवेवर नवीन खटला भरण्यात यावा असा आदेशही देत आहे. तसेच तपासाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल आणि खोटा पुरावा कोर्टापुढे सादर करून कोर्टाचा अवमान केल्याबद्दल इन्स्पेक्टर यंदे यांना सस्पेंड करण्यात यावं अशी सूचना पोलीस खात्याला करण्यात येते. हा खटला इथेच संपला. कोर्ट इज एडजर्न्ड. कॉन्ग्रॅट्स. थँक्यू सर. खूप छान बोललात तुम्ही कोर्टात. कीप इट अप. पण तुमचा एक सिनियर म्हणून तुम्हाला एक सल्ला आहे. बोला ना. अजून बरंच शिकायचं आहे तुम्हाला, तेव्हा शिकणं सोडू नका. मी सुद्धा अजूनपर्यंत सोडलेलं नाही, कारण या केसमधून सुद्धा मी एक गोष्ट शिकलो. कुठली? नेव्हर अंडर एस्टिमेट एनीबडी. भेटू परत. नक्की. सचिनराव, थँक्स. तुम्ही माझ्याकरता जे काही केलं मी माझं कर्तव्य केलं, दुसरं काहीच नाही. नाही, पण तरी कसं की मला कधीच कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून राहायला आवडत नाही. अँड आफ्टर ऑल इट्स युअर प्रोफेशन.
सो तुमची जी काही फी असेल ती मला सांगा. पैसे तुमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था होईल. नाही मिस्टर भोसले, नाही. तुम्ही नाही देऊ शकणार. का? असं किती हवेत तुम्हाला? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, किती? माझी किंमत करू शकाल एवढं तुम्ही श्रीमंत नाही मिस्टर हर्षवर्धन भोसले. तुमच्या दृष्टीने तुमच्याकडे खूप पैसे असतील, पण माझ्या दृष्टीने तुमच्यासारखा गरीब दुसरा कोणीच नाही. आलोच. हॅलो. हां सचिन बोल. काय? खरंच? अभिनंदन अभिनंदन. संयोगिता ना? हो आहे, आतमध्ये आहे, सांगतो मी तिला. तू कधी येणार आहेस? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. अच्छा संयोगिता, ए संयोगिता. आले. काय? अगं सचिनचा फोन आला होता. त्यांनी केस जिंकली. काय? होय, हर्षवर्धन भोसले निर्दोष सुटलेत. वा, पण मला खात्री होतीच हे केस जिंकणार म्हणून. मलाही खात्री होतीच, पण मला खरा आनंद याचा झालाय की माझ्या मुलाने शार्दूलच्या खऱ्या आईच्या खुन्याला कोर्टापुढे आणून तिला न्याय मिळवून दिलाय. बाबा, आता मी शार्दूलची आई आहे. हो तेही खरंच आहे, पण त्याची खरी आई नाही, त्याची खरी आई मीच आहे, दुसरं कोणी नाही. आणि बाबा, शार्दूलचा भूतकाळ काय होता, तो कुणाचा मुलगा आहे, या सगळ्या गोष्टी आपण या घरात न बोललेल्याच बऱ्या. पण कसं शक्य आहे हे बघ, तुम्ही त्याला जरी दत्तक घेतला असला, हे खरं असलं तरी त्याचे खरे आईबाप वेगळे आहेत हे त्याला कधी ना कधीतरी तुम्हाला सांगावं लागेलच. नाही, तसं मी त्याला काहीच सांगणार नाही. हे बघ, तुम्ही जरी त्याला सांगितलं नाहीत ना तरी सत्य हे लपून राहणार नाही. आज ना उद्या त्याला हे कळेलच, आणि जेव्हा त्याला हे कळेल तेव्हा त्याला किती त्रास होईल तो सहन करणं त्याला फार कठीण जाईल. आणि तुलाही. असावरी कुठे आहे? तिला माहिती मी आता येणार होतो. तिची बाजू घेऊन बोलू नकोस आदित्य. मी स्वतः तिला कोर्टातनं फोन केला की मी सुटलोय आणि मी घरी येतोय म्हणून. तिला मला बघण्याची सुद्धा इच्छा नाही झाली. अरे एवढ्या मोठ्या संकटातनं सुटल्यानंतर लोक दरवाजातच आरती ओवाळतात, दृष्ट काढतात, आणि हिला मला बघायची पण इच्छा नाही. नाही, बरोबरच आहे म्हणा. तिला काय फरक पडतो मी जेलमध्ये राहिलो काय किंवा सुटलो काय? तसं नाहीये दादा. आज तू तिच्याचमुळे सुटलायस. तिने सचिन रावांना तुझी केस घ्यायला लावली. आणि हो, ती कोर्टात जरी रोज येत नसली तर कोर्टात रोज काय चाललंय हे ती आवर्जून विचारायची. उपकारच करायची नाही का? कुठे आहे? कुठे ती? आत बेडरूम मध्ये.